नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। निश्चित आपल्याला माहित आहे, गेल्या या 15 वर्षात आपण पूर्व नागपूरचा चेहरा, पूर्व नागपूर आधीचे पूर्व नागपूर आणि आताच्या पूर्व नागपूरमध्ये खूप फरक पडले। ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता या संपूर्ण महाराष्ट्रात होती त्यावेळेस बघितलं असेल की कुठेच विकास नव्हता। नागपूर एक मोठं खेडं होतं। त्याला मेट्रो सिटी बनवण्याचं खऱ्या अर्थानं जर काम केलं असेल तर आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आमदार साहेब कृष्णाजी खोपडे आणि जे या संपूर्ण नागपूरमधून जे भाजपचे आमदार निवडून त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण नागपूर शहरासहित संपूर्ण महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात खूप मोठा विकास झाला। आणि अनेक प्रोजेक्ट आमच्या सरकारच्या माध्यमातून आपण बघितले असेल की या गडकरी साहेबांना 10 वर्ष पूर्ण झाले आणि 11व्या वर्षी त्यांच्या या सत्तेच्या या पदार्पणामध्ये आपण बघितलं असेल की नागपूरमध्ये मेट्रोसारखं एवढा मोठा प्रोजेक्ट आम्ही कधी विचार केला नव्हता। जेव्हा आम्ही दिल्लीत जायचो 15 वर्षांनी तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचे शहर सुद्धा असं व्हायला पाहिजे, पण ते आपण कधी विचार करू शकतो। ते मेट्रो सुद्धा माननीय गडकरी साहेबांनी, माननीय देवेंद्रजींनी या नागपूर शहरामध्ये आणली आणि नागपूर शहराला खऱ्या अर्थानं मेट्रो सिटी त्यांनी खऱ्या अर्थाने बनवलं। कारण की काँग्रेसच्या दृष्टीमध्ये आपण बघितलं असेल की त्यांना फक्त हे नागपूर हे फक्त येण्या जाण्यासाठी एक चौरस्ता सारखा त्यांनी त्याला डेव्हलप केलं होतं आणि एक मोठं खेडं म्हणून ते त्यांना नागपूर शहराला ते अशा प्रकारे ते हिनवत होते। आणि आपल्याला हे माहीत असेल की जेव्हा मेट्रोचा विषय आला तर पुण्याला सर्वात आधी त्यांनी मेट्रो मागितली होती। त्यांना विदर्भाच्या किंवा नागपूरच्या विकासाशी काही लेणं देणं नव्हतं। त्यांना नागपूरचा विकास व्हायला पाहिजे असं कधीच वाटत नव्हतं त्यांना। आपल्याला माहिती आहे की त्यांना या संपूर्ण विदर्भ एक पिछडा विदर्भ म्हणूनच त्यांना ठेवायचं होतं, पण खऱ्या अर्थाने गडकरी साहेब आणि देवेंद्रजी आणि आमची सत्ता, आमचे नेते, आमचे आमदार साहेब जेव्हा निवडून आले तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम या सरकारने केलं। 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक निवडून आला, महानगरपालिकेला सभापती म्हणूनही आपण चांगली कामगिरी बजावली आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आज जनतेची काय हालाहाल होत आहे आणि विकास कामावर काय याचा असर होता, काय सांगा? निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो की या गेल्या 17 पासून जे आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्याच्या या भागामध्ये अनेक कामं होते आणि आम्हाला एक चांगला फायदा याचा असं मिळाला की आमचे 2 आमदार आमच्या सोबत होते, माननीय कृष्णाभाऊ खोपडे आणि विकासभाऊ कुंभारे असल्यामुळं आम्हाला कुठेच अडचण आली नाही। मी माझ्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेकडनं जितके कामं आणता आले तितके कामं आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला। त्या संपूर्ण प्रभागाचा विकास करण्याचे जितके कामं आणायचे पूर्ण आम्ही डेव्हलपमेंट केलं। आपल्याला मी सांगू इच्छितो की माननीय आमदार साहेब कृष्णाभाऊ खोपडे आणि माननीय आमदार विकासभाऊ कुंभारे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कृष्णाभाऊने आम्हाला आमच्या या प्रभागासाठी 150 कोटी रुपयाच्या जवळजवळचा निधी आम्हाला या प्रभागाच्या विकासासाठी दिला। तो 150 कोटी निधी म्हणजे मोठे जे प्रोजेक्ट होते आमचे जे पेंडिंग होते या प्रभागामध्ये, एक देवडिया हॉस्पिटल होतं। आपल्याला माहिती आहे गेल्या 20 वर्षापासून देवडिया हॉस्पिटल बंद होतं आणि ते जेव्हा मी निवडून आलो तर हाऊसमध्ये सर्वात पहिला विषय जो मी तोच लावला, कारण की तो जनतेशी निगडित विषय होता, जनतेच्या स्वास्थ्याशी जुळलेला विषय होता, म्हणून तो विषय सर्वात पहिले मी हाऊसला लावला। मला तेव्हा अनुभव तरी नव्हता, तरी पण सर्वात पहिला विषय लावून तो विषय मी मंजूर करून घेतला, ते हॉस्पिटल मंजूर करून घेतलं आणि हा विषय मी स्टँडिंगला पाठवला की या प्रोजेक्टसाठी आपल्याला जवळजवळ 13 करोड रुपये खर्च येणे आहेत या हॉस्पिटलसाठी। तर स्टँडिंग तो प्रस्ताव ठुकरावला। त्यांनी सांगितलं की नागपूर महानगरपालिकेची ही परिस्थिती नाही की आम्ही इतके पैसे देऊ शकत नाही। तर मी सौभाग्याने आमचे नेते माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून मी हेल्थ डिपार्टमेंट मला नागपूर शहराचं मिळालं, मी स्वास्थ्य सभापती बनलो आणि तो विषय मी अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये ठेवला की आपल्या या प्रभागासाठी जे हॉस्पिटल आहे त्याला आपल्याला सुरू करायचे आहे। तर या हॉस्पिटलसाठी 3 हॉस्पिटलचे विषय होते, एक नरेंद्रनगरचा विषय होता, एक जरीपटक्याचा विषय होता आणि 2 हॉस्पिटल आपल्या या पूर्व नागपूरचे होते। त्याच्यामध्ये देवडिया आणि मिनीमाता नगरचे एक हॉस्पिटल होतं। तर या 4 हॉस्पिटलला आपण कशी मंजुरी मिळायची, कारण की नागपूर महानगरपालिकेची ती परिस्थिती नाही पैसे देण्याची। तर मी
मग सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की आपण हा कसं करायचं. तर त्या सर्व बैठकीमध्ये एक असा निष्कर्ष निघाला की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी योजना असते NUHM, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जो प्रोग्राम आहे, त्या माध्यमातून जर आपण त्याच्यामध्ये जर आपण तो प्रपोजल पाठवला तर निश्चित आपण तिथून तो पैसा घेऊ शकू. आणि हे आम्ही प्रोजेक्ट सर्व विषय तयार करून ते सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला पाठवलं. स्टेट गव्हर्नमेंटने तो सेंट्रल गव्हर्नमेंटला रेफर केलं. तर त्याच्या माध्यमातून 3 हॉस्पिटलला त्यांनी 6 करोड मंजूर केले आणि या देवडियाला सुद्धा 6.5 करोड मंजूर केले. पण देवडिया हॉस्पिटलचा जो होता एरिया तो खूप जास्त मोठा मोठं असल्यामुळं ते 6.5 करोडमध्ये नव्हतं. पण बाकी 3 हॉस्पिटल ते तयार झाले. आणि हा 4था हॉस्पिटलला थोडा यासाठी वेळ लागला की याची निधी ती मोठ्या प्रमाणात पाहिजे होती. हा जो प्रोजेक्ट आपला 13 करोडवरून मग तो 20 करोडवर गेला, 20 करोडवरून तो 27ला गेला, 27 करोडवरून तो 32ला गेला आणि जवळजवळ आता देवड्यासाठी 50 करोड रुपये जे आहे आमचे नेते कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून 50 करोड रुपये मंजूर करून झाले. आणि त्या मंजूर केल्यामुळं आज या हॉस्पिटलचं मोठ्या प्रमाणात काम आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की मेटर्निटी हॉस्पिटलसाठी जो आपण विषय आणला होता ते मेटर्निटी तर सोडा, आपण त्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपण तयार करत आहोत. त्याच्यात आयुष मंत्रालयाचे सुद्धा बेड आहे. असे टोटल मिळून 68 बेडचं हॉस्पिटल हे चांगल्या प्रकारे आपल्या शहराच्या मधामध्ये तयार होत आहे. याचा फायदा सर्व जनतेला व्हावा यासाठी आम्ही नेहमी संघर्ष करत राहिलो. कारण कसं असते या हेल्थमध्ये ज्या लोकांची जी पुंजी असते जर ती त्यांची जर खर्च झाली तर त्यांना त्याचा जीवनभर त्रास होते. म्हणून ते त्या लोकांच्या स्वतःच्या निधी खर्च न व्हावा यासाठी म्हणून आम्ही विचार केला की या लोकांना जर फ्रीमध्ये जर या योजनेचा लाभ मिळाला तर निश्चित प्रकारे त्यांची ती सेव्हिंग होईल. आणि हा हॉस्पिटल आपण त्याच्यातूनच मंजूर करून घेतला. NUHM मध्ये म्हटलं म्हणजे कोणत्याही आपल्याला ट्रीटमेंटला कोणत्या ऑपरेशनला तिथे पैसा लागणार नाही. आणि जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा त्या महिलाला जे आम्ही सीजर जे आहे ते 1 रुपयामध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरी फ्री असं त्याचे ते चार्जेस ठेवले. आणि त्याच्यामधून हा सर्व ज्या लोकांना इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल. आणि जाताना त्या महिलेची डिलिव्हरी झाली तिला त्याच्या स्वास्थ्यासाठी जे दवाईसाठी मेडिसिनसाठी काही फ्रूटसाठी तिला पैसे सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याकडून देतील अशा प्रकारची ती स्कीम आम्ही इथे मंजूर केली. आमच्या नेत्याच्या माध्यमातून मंजूर केली. माननीय आमचे कृष्णाभाऊ आम्हाला नेहमी ह्या प्रत्येक कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. त्यांच्याकडे कोणतेही प्रस्ताव कोणते प्रोजेक्ट घेऊन गेलो तर ते कधीच आम्हाला या बाबतीमध्ये रोखत नाही. आम्ही जोही प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला त्यांनी आजपर्यंत मंजूर करून दिला. आम्हाला कोणत्याही विषयावर त्यांनी कधीच कुठे आम्हाला बाधा आली नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की देवडिया हॉस्पिटल तर आमच्या 50 करोडचं मंजूर केलं, पण इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग पूल सुद्धा आमच्या प्रभाग 22 मध्ये आहे. ते 17 करोडचे स्विमिंग पूल आहे. आपण ते बघाल की या संपूर्ण विदर्भामध्ये तसं स्विमिंग पूल आपल्याला मिळणार नाही कारण की ते जवळजवळ 17 करोड रुपये मंजुरीचं आहे. त्याच्यानंतर लायब्ररी सुद्धा आहे ज्या पूर्व नागपूरमध्ये लायब्ररी आणि ती आमच्या प्रभागातच ती लायब्ररी सुद्धा भाऊनी मंजूर करून दिली. तो सुद्धा 17 करोडचा प्रस्ताव आहे. ते सुद्धा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक आता जे संकुल फायर ब्रिगेडसाठी जे संकुल निवास जे आमच्याकडे जलाराम मंदिरच्या समोर मोठी जागा होती ते आधी तिथे आपल्याला माहिती आहे फायर स्टेशन होतं ते सुद्धा बंद झालं. त्याच्यात सुद्धा आपण भाऊच्या मागे लागून त्याला सुद्धा 17 ते 18 करोड रुपये आपण मंजूर करून घेतले. तर अनेक असे प्रोजेक्ट भाऊच्या माध्यमातून कृष्णाभाऊच्या सहयोगाने आम्ही आपल्या प्रभागात आणले. जवळजवळ आमच्या प्रभागामध्ये आता 200 कोटीचे काम झाले. आपल्याला आश्चर्य वाटेल की एका प्रभागामध्ये 200 कोटीचे काम होऊ शकतात, पण हे सर्व करून दाखवलं आमच्या नेत्यांनी. विरोधकांची नेहमीच ओरड असते नागपूर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. परंतु आम्ही बघितलं की पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे यांनी आपल्या क्षेत्रामध्ये 3 नवीन पोलीस स्टेशन सँक्शन करून मान्यता मिळवून आणली आहे. त्यामध्ये रत्नामारुती, दरोबा मैदान आणि भांडेवाडी सारख्या एरियामध्ये पोलीस स्टेशन येणार मान्यता मिळालेली आहे. याबद्दल तुम्ही बघताय. बिलकुल आपल्याला माहिती आहे जे गरोबा मैदान आहे ते आमच्याच प्रभागात आहेत. आणि भाऊनी कसं आहे भाऊंचं कसं असतं ज्या गोष्टीचा जो फॉलोअप असते ते पूर्णपणे करतात. त्यांना कुठेही किती अडचणी असल्या तरी पण आपल्याला माहीत असेल की मंगळवारच्या बैठकीला ते उपस्थित राहतात. मुंबईला जातात. जो निधी त्यांना पाहिजे आपल्या संपूर्ण पूर्व नागपूरसाठी ते आणतात. त्यांची ती एक पद्धत आम्ही बघितली की त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती आगळी वेगळी आहे. आणि आपल्याला माहीत असेल की कृष्णाभाऊची आपल्याला ख्याती माहीत असेल की जवळजवळ त्यांनी 7,500 करोड पूर्व नागपूरसाठी निधी त्यांनी आणलेला. 7,500 करोड एका आमदाराला 7,500 करोड आणणे एवढं सोपं नसते. पण भाऊ प्रत्येक बैठकीला जाऊन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांचा फॉलोअप करून ते पैसे आणतात. ही खूप मोठी गोष्ट आहे की असे आमदार आम्हाला लाभले. कृष्णाभाऊसारखं नेतृत्व आम्हाला मिळालं. कृष्णाभाऊसारखा एक साधारण माणूस, सर्वांसोबत बोलणारा माणूस, सर्व नगरसेवकांना विचारणारा माणूस असा आमदार आम्हाला मिळाला. हे आमचे भाग्य आहे. आणि त्यांना आम्ही कुठेच बघितलं नसेल की आम्ही त्यांना कोणत्या गोष्टीची निधीची मागणी जर केली तर त्यांनी आम्हाला कधीच नाही म्हटलं. कारण की ते बोलतात कमी
पण काम सर्वात जास्ती करतात. आपल्याला माहीत असेल त्यांची ख्याती वेगळ्या प्रकारची आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, पोलीस स्टेशनचे प्रोजेक्ट आमच्या भांडेवाडीमध्ये सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशन आणलेलं आहे. तर असे अनेक पोलीस स्टेशन आपल्याला माहीत असेल, भांडेवाडी, पारडी, आता आमच्या गरोबा मैदान आणि अनेक पोलीस स्टेशन त्यांनी आणली. त्यांच्या या कामासाठी तर आम्ही त्यांना नेहमी सॅल्यूट करणार, कारण की असे आमदार सर्वांना मिळो. आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 10 आमदार आहेत ज्यांनी सर्वात जास्त निधी आणलेला आहे त्याच्यामध्ये कृष्णाभाऊ टॉपवर आहे. भलाही काही लोक एक आरडाओरड करतात की भाऊंच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. मी त्यांना सांगतो तुमचे एवढे एज्युकेशन घेऊन काही फायदा नाही. ज्या माणसाला कमी एज्युकेशन असताना एवढं चांगलं काम करू शकते असं नेतृत्व पाहिजे, प्रॅक्टिकल पाहिजे. बिलकुल भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक प्रकारचे कॅम्प राबवतो, ब्लड कॅम्प राबवतो. भाऊंच्या मार्गदर्शनावर आम्ही चालतो. कृष्णा भाऊने आपल्याला माहीत असेल एक रेकॉर्ड केला होता. माननीय खासदार आमचे गडकरी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 3 वर्षाआधी आपण बघितलं असेल त्यांनी खूप मोठं ब्लड कॅम्पचं आयोजन केलं आणि त्यांच्या माध्यमातून 4,500 बॉटल्स ब्लड त्यांनी त्यावेळेस जमा केलं. तर हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. तर असं ते करतात आणि त्यांच्यासुद्धा वाढदिवसासाठी आम्ही लोकही सुद्धा प्रयत्न करतात. आम्हा सर्व लोकांना वाटते की भाऊ जी आपल्यासाठी एवढं काम करतात आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम घेतले पाहिजे. त्या ब्लड कॅम्पच्या माध्यमातून, अजून अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा हेल्थ चेकअप कॅम्पच्या माध्यमातून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो. भाऊच्या येणाऱ्या या 6 मार्चच्या वाढदिवसाला आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देतो. असंच नेतृत्व आम्हाला भेटत राहू, कृष्णाभाऊची असाच आशीर्वाद आमच्यावर राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.